मार्केट 26,000 पासून 24,000 ला आलं. 24,000 पासून परतून वरती गेलं आणि परतून खाली चाललंय. बघितलं तर जी अमाउंट घातलेली होती तुम्ही, ज्या काही फंड्समध्ये, हाय रिस्क फंडमध्ये, तर त्यापेक्षा मुदलीपेक्षा तुमची रक्कम ही कमी झालेली असणार आहे. ज्यांनी नवीन सुरुवात केली त्यांना तर मुदलीपेक्षा कमी पैसे दिसायला लागल्यात. त्यामुळे ते लोक जरा जास्त पॅनिकमध्ये दिसतील. अशा परिस्थितीमध्ये जे ऑलरेडी स्टे इन्व्हेस्टेड आहेत, 4-5 वर्ष झालं गुंतवणूक करायला लागल्यात, त्यांना मात्र फार काही या फेजचा प्रॉफिट किंवा लॉस होताना दिसत नाही. म्हणजे त्यांच्यावर काही फरक जास्त पडलेला दिसत नाही. नवीन इन्व्हेस्टर साठी मात्र अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती आलेली आहे, की या फंडमध्ये आता गुंतवणूक करावं या फेजमध्ये की नाही करावं. तर अशा केसमध्ये तुम्ही बघत असाल, की काही सेफ प्रकार याच्यामध्ये आहे का? तर या चढ उताराचा, या रोलर कोस्टर मार्केटचा काही फायदा आपल्याला करून घेता येईल काय? तर मित्रांनो, अशा पद्धतीचे फंड सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये उपलब्ध आहेत. त्याला इक्विटी आणि हायब्रिड फंड म्हणतात किंवा एक अग्रेसिव्ह हायब्रिड फंड म्हणतात यांना. तर याच्यामध्ये काय होते बघा, तर काही रक्कम ही डेप्टमध्ये गुंतवणूक असते जवळपास 35% आसपास, आणि काही रक्कम ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टेड असते जवळपास 65% आसपास. 35 आणि 65च्या जवळपास यांचं कॉम्बिनेशन असते. म्हणजे काय होतंय, की ज्या वेळेला मार्केट टॉपला पोहोचते त्यानंतर पडणार असते, तर त्यावेळेला काय होते, की गुंतवणूक वाढवली जाते डेप्टमध्ये. जेणेकरून डेप्ट मधून रिटर्न जास्त काढता येतील. आणि जसं मार्केट पडतं, ज्या वेळेला लॉस मध्ये जातं त्यावेळेला लॉस मधून वरती जाणार असते, तर त्या फेजमध्ये खरेदी मार्केटमध्ये केली जाते. त्यामुळे काय होते, की इथून पैसे वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर अशा पद्धतीचं जे रोलर कोस्टर पद्धत आहे, त्या रोलर कोस्टरचा फायदा घेण्याचा प्रकार म्हणजे हे हायब्रिड फंड. तर असे फंड तुम्ही शोधत असाल तर 2025 साठी काही फंड मी तुम्हाला सांगणार आहे. हे फंड तुम्ही बघण्याआधी एक लक्षात घ्या, तुमच्या सल्लागाराला विचारूनच तुम्ही गुंतवणूक करा. हे रिटर्न जे आहेत ते सगळे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एक्कल स्वागत करतो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला जास्त तर मला बिनधास्त कॉल करा. चला तर मित्रांनो, वळूया आजच्या विषयाकडे. तर हायब्रिड फंडांबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलंय. आता आपण थेट जाऊया हायब्रिड फंड मधल्या आपण चूज केलेल्या पहिल्या फंडकडे. तर पहिला तर मित्रांनो फंड आहे तो म्हणजे आयसीआयसीआयचा इक्विटी अँड डेप्ट फंड. याचा एनएव्ही जर तुम्ही बघितला तर 365 रुपये एनएव्ही आहे. एक्सपेन्स रेशो बघितला तर 1.58% आहे. आणि याची फंड साईज तुम्ही बघा, जर 40,000 कोटीचा हा फंड आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही जर रिटर्न चेक केले तर गेल्या 5 वर्षाचा रिटर्न आहे याचा 21.38%. आणि हा फंड चालू झाला मित्रांनो 1999 साली. 1999 पासून आजपर्यंत या फंडनं कंटिन्युअसली 15%चा रिटर्न दिलेला आहे मित्रांनो. आता या फंडची जी रिस्क बघितली आणि जर रिटर्नचं कॅल्क्युलेशन बघितलं तर त्या फंडची रिस्क अगदी पहिल्या पायरीवरची रिस्क आहे. म्हणजे अगदी कमी रिस्क, इक्विटी मधली पहिल्या पायरीवरची रिस्क असून सुद्धा दरवर्षी 15%. मित्रांनो, इंडेक्सनं सुद्धा एवढे रिटर्न दिलेले नाहीत, 14-15%. त्याच्यापेक्षा चांगले हे हायब्रिड फंडाने रिटर्न दिलेत मित्रांनो. बघा, त्यानंतर आपण ह्या फंडच्या पोर्टफोलिओकडे गेलो तर याच्यामध्ये तुम्ही कंपन्या बघू शकता. एनटीपीसी, आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा खूप मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. त्यानंतर या फंडचा रिस्क रेशो जर बघितला तर सगळे रिस्क रेशो मित्रांनो काय आहेत, तर ग्रीन मध्ये आहेत. सगळे रिस्क रेशो हेच सांगत आहेत की बाबा कमीत कमी रिस्क घेऊन सुद्धा जास्तीत जास्त रिटर्न काढणं ह्या फंडला शक्य झालंय. दुसरा फंड आपण याच्यामध्ये चूज केला मित्रांनो, एसबीआयचा इक्विटी अँड हायब्रिड फंड. इक्विटी हायब्रिड फंड ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एनईव्ही आहे 279 रुपये, एक्सपेन्स रेशो आहे 1.40%. फंड साईज याची सुद्धा तुम्ही बघा, 72,000 कोटीचा फंड आहे, 72,428 कोटीचा फंड आहे. किती मोठा फंड आहे, किती मोठी इन्फ्लो असेल आणि किती मोठी गुंतवणूक असेल, किती इन्व्हेस्टर असतील याचा अंदाज करा मित्रांनो. तर या फंडमध्ये जर रिटर्न बघितलं आपण तर गेल्या 5 वर्षाचा रिटर्न याचा 14%च्या आसपास आहे. कॅटेगरी ऍव्हरेज पेक्षा खूप कमी आहे, पण गेली 95 पासून, डिसेंबर 95 पासून आजपर्यंत गेली 29 वर्षे दरवर्षी 15% वार्षिक हा फंड देत आला मित्रांनो. म्हणजे बघा, गेली 30 वर्षे हा फंड कन्सिस्टंटली 15% रिटर्न दिलाय. मग अशी पण आयसीआयसीआयनं पण अशाच पद्धतीची काहीतरी कामगिरी केली मित्रांनो. म्हणून तर हे फंड एवढे मोठे झालेत मित्रांनो. लक्षात आलं. या फंड मधला पोर्टफोलिओ बघायचं म्हणलं तर याच्यामध्ये स्टॉक्स असे आहेत: रिलायन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक. आता याच्यामध्ये काय म्हणलं आपण मगाशीच की स्टॉक्स अधिक डेप्ट मधल्या काही होल्डिंग, अशा काही ऍसेट, तर अशा पद्धतीचे होल्डिंग याच्यामध्ये असतात. तर डेप्ट मध्ये होल्डिंग कशा पद्धतीने एसबीआयकडे, तर जीओआय सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सिक्युरिटीज बघा, ह्यांच्यामध्येच यांची गुंतवणूक आहे बऱ्यापैकी. 4.96% जीओआय. त्यानंतर 8.8 भारती टेलिकॉम आहे. रिटर्न बघितला तर
स्टेडी रिटर्न असायचं काम कारण हेच आहे की यांची गुंतवणूक अशा पद्धतीनं डायव्हर्सिफाईड असते. खूप रिस्क मित्रांनो कमी होते. बरोबर. रिस्की प्रकारच आपण जास्तीत जास्त शोधतोय किंवा युट्यूबवर किंवा गुगलवर तुम्ही जिथे जिथे कुठे शोधत आहे तर तिथे तिथे तुम्हाला रिस्की प्रकारात सगळे दिसतात आणि कारण त्याचे रिटर्न खूप जास्त असतात. पण याचे रिटर्न जर बघितलं तर तुम्हाला स्टेडी रिटर्न्स, कंटिन्युअस स्टेडी रिटर्न्स इथे तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो. एसबीआय हायब्रिड मध्ये जर तुम्ही रिस्क रेशो चेक केले तर 6 पैकी 2च रिस्क रेशो पॉझिटिव्ह दिसत आहेत आणि बाकी सगळे निगेटिव्ह दिसत आहेत. म्हणजे यांनी काय केलं, रिस्क जास्त घेतले आणि रिटर्न जनरेट केले. रिटर्न चांगले आहेत बरोबर, पण यांनी रिस्क जास्त केली आहे म्हणून याचं रेटिंग पण मित्रांनो कमी आहे. रेटिंग 2 स्टार आहे फक्त. तर याच कारणामुळे याचं रेटिंग हे कमी असतं मित्रांनो. तिसरा फंड आपण बघणार आहे तो म्हणजे आहे एचडीएफसीचा हायब्रिड इक्विटी फंड. मित्रांनो याचा एनएव्ही बघा 115 रुपये आहे. एक्सपेन्स रेशो आहे 1.68%. फंड साईज आहे 24,184 रुपये कोटी रुपये. त्याच्यामध्ये बघितलं तर रिटर्न जर चेक केलं तर 15.82% रिटर्न आहे दरवर्षी गेल्या 5 वर्षाचा. हा फंड सुद्धा 2005 साली सुरू झालाय. 15.49% दरवर्षी यानं रिटर्न दिलाय. बघा मित्रांनो आपण सगळे फंड हे चूज करतो, हे खूप मोठे मोठे खूप जुने जुने फंड आहेत. स्टेडीली रिटर्न दिलेले आहेत यांनी. असं नाही की वर्षभरात 30% रिटर्न दिला आणि त्यानंतर परत रिटर्न दिलं. अशा पद्धतीचे फंड आपण छोटे फंड 50-500 कोटी 100 कोटी 200 कोटीचे आपण चूज करत नाहीये. सगळे मोठे मोठे फंड आपण जेव्हा तुम्ही चॅनल जर आपलं चेक केला तर सगळे मोठे मोठे फंड आपण सगळे मोठे मोठे ब्रँड आपण चेक करतोय. याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक बघितला तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसी, स्टेट बँक, ऍक्सिस बँक या मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्यांच्या मध्ये गुंतवणूक आहे या फंडची सुद्धा. याच्यामध्ये जर तुम्ही डेप्ट होल्डिंग बघितला तर याच्यामध्ये मात्र गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिक्युरिटी एकाच ठिकाणी आहे. बाकी सगळ्या डिबेंचर्स वेगळ्या वेगळ्या सिक्युरिटीज आहेत. एचडीएफसी बँकेच्या एलआयसीचे आहे 7.97, एचडीएफसी बँकेचे आहे. वेगवेगळ्या अशा पद्धतीचे हे असेट्स असू शकतात मित्रांनो. इक्विटी म्हणजे स्टॉक्स अधिक डेप्ट म्हणजे अशा पद्धतीच्या ह्या गुंतवणुका बघितला. तर याच्यामध्ये जर तुम्ही रिस्क रेशो चेक केला तर रिस्क रेशो याच्यामध्ये 6 पैकी 4 रिस्क रेशो हे पॉझिटिव्ह आहेत, ग्रीन मध्ये आहेत, 2च जे आहेत ते रेड मध्ये आहेत. त्याच्यामुळे काय झालंय मित्रांनो, यांचा पण बऱ्यापैकी यांनी काय केलं की रिस्क घेतलेली आहे, रिटर्न काढायचा प्रयत्न केलाय, थोडा सक्सेस झालाय, थोडा सक्सेसफुल झालेला नाही. पण याला रेटिंग बघितलं तर 3 स्टार रेटिंग याला दिलेलं आहे. या तिन्ही फंडामधला एकच 5 स्टार रेटिंग वाला फंड होता तो म्हणजे आयसीआयसीआय इक्विटी अँड डेप्ट फंड. मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक विचार करू शकताय. गुंतवणूक करत असताना तुमच्या सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या, कारण गुंतवणूक ही मार्केट रिलेटेड संलग्न आहे. रिटर्न हे टोटली मार्केट रिलेटेड मार्केटवर अवलंबून आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.